भारत देशात 12 लाख मृत्यू. नवी दिल्ली. कोरोना काळात हिंदुस्थान किती मृत्यू झाले याबाबत मोदी सरकारनं कायम मौन बाळगले आहे. बरीच आरडाओरड झाल्यानंतर कोरोनामुळे देशात 4.81 लाख मृत्यू झाल्याचं सरकारनं सांगितलं आहे. जगभरातील नामवंत लोकसंख्या तज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ यांनी मोदी सरकारच्या माहितीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून कोरोनामुळे हिंदुस्थानात 12 लाख मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. हा अहवाल सायन्स ॲडव्हान्स पब्लिकेशनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. 2019 ते 2021 या काळात कोरोनानं हिंदुस्थानात थैमान घातलं होतं. कोरोनामुळे देशात अगणित मृत्यू झाले, परंतु मोदी सरकारनं याबाबतची आकडेवारी कधीही समोर येऊ दिली नाही. बरीच ओरड झाल्यानंतर सरकारनं पहिल्या लाटेत 1.5 लाख, दुसऱ्या लाटेत 2.5 लाख असे एकूण 4.81 लाख मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. या आकडेवारीवर सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला गेला. आता सायन्स ॲडव्हान्स पब्लिकेशन्समध्ये जगभरातील नामवंत लोकसंख्या तज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञांनी हिंदुस्थानातील कोरोना काळाबद्दलचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात कोरोनामुळे हिंदुस्थानात सरकारी आकडेवारीपेक्षा 8 पट अधिक बळी गेल्याचं म्हटलं जात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हिंदुस्थानात 12 लाख लोकांनी जीव गमावल्याचं या अहवालात उल्लेख करण्यात आलाय. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या मदतीनं हा अहवाल तयार करण्यात आलाय. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम महिलांवर जाणवला. कोरोनामुळे पुरुषांचं आयुर्मान 2.1 वर्षांनी तर महिलांचं 3 वर्षांनी घटल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हिंदुस्थानात 5.5 लाख मृत्यू झाल्याचा सरकारी आकडा जागतिक आरोग्य संघटनेनंही फेटाळला होता. या काळात हिंदुस्थानात 20 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आणि हा जगातील सर्वाधिक आकडा होता असा दावाही जागतिक आरोग्य संघटनेनं केलेला होता. या नव्या अहवालावर सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.